देशात जे काही संविधानाने अलाव केले ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही, हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्या समोर खूप प्रश्न काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये। काँग्रेसचं सोडून द्यावं, तुमचं बोला। काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नात सुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत। काय विचारा काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। बघा, आमचे म्हणणं साफ आहे। कोणी तुम्ही शाकाहारी असू शकाल, कोणी मांसाहारी असू शकाल, कोणी नुसतं पेस्किटेरियन म्हणजे मासे खाणार असू शकाल, कोणी व्हीगन असू शकेल। हे तुमचा प्रश्न आहे, पण हे महापालिकेचे अधिकारी आहेत कोण तुम्हाला सांगायला की तुम्ही काय खाऊ शकता, काय नाही खाऊ शकत। आज जर तुम्ही यांचा आदेश पाळलात तर उद्या तुम्हाला हे पण सांगतील की कपडे कुठच्या रंगाचे घालायचे, कुठच्या प्रकारचे घालायचे, इथपर्यंत पोहोचतील।